विधानसभेच्या निकालानंतर एका गावानं पुन्हा एकदा मतदान घेण्याचं ठरवलं. लोकवर्गणी काढली, दवंडी पिटली. मतदानाची तारीख ठरवण्यात आली 3 डिसेंबर. सोलापूरमधल्या मार्कडवाडी गावात नेमकं हे घडले काय, याकडं सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. हा सगळा खेळखंडोबा सुरू होता तो ईव्हीएम वर करण्यात आलेल्या मतदानाच्या आकड्यावर गावकऱ्यांचा विश्वास नसल्यामुळं. गाव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विचारांचं. माळशिरसच्या उत्तमराव जानकरांना नेहमीच इथून जबराट लीड मिळत आलं. एवढंच कशाला, तर विरोधातल्या रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील जेव्हा तुतारीसोबत असताना या गावातून भाजपच्या म्हणजेच राम सातपुते यांना लीड कसं, हा एकूणच या सगळ्या प्रकरणाचा वादाचा विषय. मात्र या गावानं आयोजित केलेल्या ईव्हीएम वरच्या नाही तर कागदावरच्या मतदानाला अखेर प्रशासनानं दबाव आणून बंदी घातली. उत्तमराव जानकर आणि मार्कडवाडी गावातील नागरिकांनीही 2 पावलं मागे येत मतदान थांबवलं. पण मार्कडवाडीत हा सगळा पॉलिटिकल ड्रामा घडण्याचं नेमकं काय कारण आहे? खरंच मार्कडवाडी गावात राम सातपुते यांना मोहिते पाटील आणि जानकरांच्या एकत्रित ताकदीपेक्षा जास्तीचं लीड मिळालं होतं का? गावकऱ्यांचा नेमका आक्षेप काय आहे? मधल्या काळात नेमकं काय काय घडलं ते सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला असून ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला होता. या गावात गेल्या 3 निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना लीड मिळालं होतं. पण या निवडणुकीत भाजपला लीड मिळाल्यानं आमचं पुन्हा मतदान घ्या, काहीतरी गडबड आहे असं म्हणत गावकऱ्यांनी फेरमतदानाची मागणी केली होती. या गावात जानकर हे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यापेक्षा 150 मतांनी माग होते. त्यामुळंच मतपत्रिकेतून मतदान घेऊन हे तपासण्यात यावं असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. एकतर गावात राष्ट्रवादी शरद पवार, उत्तमराव जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे तिघे बडे खेळाडू असल्यामुळं तुतारीचा फोर्स या गावात जोरात होता. मात्र असं असून सुद्धा राम सातपुते यांना मतं पडली 1003 इतकी, तर जानकरांच्या तुतारीला मतं होती अवघी 843 इतकी. या मतदानावर अर्थातच गावकऱ्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळं या गावातील नागरिकांनी एकत्रित येत स्वखर्चानं फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लोकवर्गणी काढण्यात आली. मात्र प्रशासनानं या मतदानाच्या कार्यक्रमावर बंदी घातली, परवानगी नाकारली. एवढंच कशाला, तर 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश जाहीर केला. 20 ते 25 कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवून हे फेरमतदान पूर्णतः दडपून टाकण्याचा प्रशासनानं प्रयत्न केला. मात्र डोकी फुटली तरी चालतील, रक्तबंबाळ झालो तरी चालेल, वेळ पडली तर गोळ्याही झेलण्याची तयारी ठेवून आज मतदानाला सुरुवात झाली. ग्रामपंचायतीच्या बाहेर गावातील नागरिकांनी मतदान करण्यासाठी हजेरी लावली. मात्र आम्ही आधीच 144 कलम लागू केलंय, तुम्ही जर मतदान सुरू केलं तर आम्ही संपूर्ण साहित्य ताब्यात घेऊ, असा शेवटचा इशाराच प्रशासनाने दिला. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी गावातील ग्रामस्थांची चर्चा करत अखेर बहुचर्चित कागदावरचं मतदान स्थगित करण्यात आल्याचं घोषित केलं. मात्र या विरोधात आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचंही जानकर यांनी जाहीर केलं. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन विरोधात आपल्या डोक्यातील शंका काढून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं हे फेर मतदान थांबलं खरं, पण त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं अखेर अनुत्तरित राहिली. गावातल्या जवळपास सगळ्यांनाच जानकर यांना मार्कडवाडीतून 90% मतदान होईल असं वाटत असताना अचानक राम सातपुते यांना गावातून लीड कसं मिळालं? ग्रामस्थांना जर निकालावरती विश्वास बसत नसेल तर मग फेर मतदानावर प्रशासनानं आक्षेप का घेतला? लोकसभेच्या निवडणुकीत ज्या फायर व्हॅन मोहिते पाटलांना या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तब्बल 75,000चं जबराट लीड मिळालं होतं, त्याच माळशिरसमध्ये अवघ्या 5 महिन्यानंतर हे लीड 12,000वर येऊन कसं थांबतं? आणि यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेला पराभूत झालेल्या राम सातपुतेंना जनतेनं विधानसभेला इतकं भरभरून मतदान कशाच्या बेसिसवरती दिलं? अर्थात हे सर्व प्रश्न माळशिरसमध्ये गावच्या पारावर चढले जात आहेत, ज्याला अजून प्रशासन आणि निवडणूक आयोगही उत्तर देऊ शकलेले नाहीयेत. खरं तर उत्तमराव जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक समजले जायचे. मात्र यंदाच्या निवडणुकीत जानकर मोहिते पाटील ही जोडगोळी एकत्र आली. माळशिरस हा तर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. मोहिते पाटील यांच्याकडे बोट दाखविल तो निवडून येणार, असा इथला आतापर्यंतचा निकाल राहिला होता. गेल्या टर्मला भाजपमध्ये असतानाही अवघ्या शेवटच्या 2 दिवसात मतदारसंघाच्या बाहेरच्या आणि अवघ्या नवख्या असणाऱ्या राम सातपुतेंना निवडून आणण्याची किमया मोहिते पाटलांनी केली होती.
त्यामुळं आता मोहिते पाटीलच विरोधात गेल्यामुळं राम सातपुते यांचं 1 लाखाने पानिपत होणार असा निकाल सगळ्यांच्याच डोक्यात फिट बसला होता. मात्र 23 तारखेला निकाल लागला आणि अवघ्या 12,000 मतांनी राम सातपुते यांचा पराभव झाला. त्यामुळं सातपुते यांना झालेल्या मतदानावर सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. उत्तमराव जानकर यांनी तर निवडून येऊन देखील या निकालावर आक्षेप घेतला. त्यामुळं सर्वच पराभूत उमेदवार ईव्हीएमवर शंका घेतात अशी ओरड सुरू असताना जिंकलेल्या उत्तमराव जानकरांनी फेर मतदानाची मागणी केली. मात्र मार्करवाडीतल्या ग्रामस्थांच्या रेट्यातून करण्यात आलेल्या या मतदानावरच प्रशासनानं फुरी मारली असल्यानं फेर मतदान घेण्याचं कष्ट निवडणूक आयोग करेल का, याविषयी देखील शंकाच वाटते. बाकी तुम्हाला काय वाटतं? माळशिरसमधून राम सातपुते उत्तमराव जानकरांना घासून चालतील असा जनमताचा कौल होता का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.